एका वाटीचे वजन 250 ग्रॅम, थाळीचे वजन 170 ग्रॅम, कपाचे वजन 110 ग्रॅम भरल्यास एकूण किती किलोग्रॅम भरेल? बघा, वजन कशात विचारलेलं आहे? किलोग्रॅम मध्ये विचारलेलं आहे आणि आपल्याला सर्व वस्तूचं जे वजन आहे ते ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मग काय करूयात? सगळ्यात अगोदर आपण वजन करून घेऊया. बघा, 250 ग्रॅम हे काय आहे? वाटीचं वजन आहे. त्यानंतर थाळीचं वजन 170 ग्रॅम आहे आणि कपाचं वजन 110 ग्रॅम आहे आणि या सर्वांचं वजन आपल्याला किलोग्रॅम मध्ये विचारलेलं आहे, म्हणून याची करायची बेरीज. आता बघा, 0शी 0, 5 आणि 7 12 आणि 1 13, हातचाला 1, 2 आणि 1 3, 1 4, 1 5, म्हणजेच या ठिकाणी 530 ग्रॅम, 530 ग्रॅम एवढं झालेलं आहे. एका सोन्याच्या ब्रासलेटचे वजन 15 ग्रॅम 941 मिलीग्रॅम, बांगड्याचे वजन 9 ग्रॅम 217 मिलीग्रॅम, अंगठीचं वजन 7 ग्रॅम 103 मिलीग्रॅम आहे. तर सर्व दागिन्याचे वजन किती ग्रॅम आहे? काय करायचं? इकडे ग्रॅम लिहून घ्या आणि इकडे घ्या मिलीग्रॅम. ठीक आहे, मिलीग्रॅम. आणि याची करायची आपल्याला बेरीज. याची काय करायची बेरीज? मग 15 ग्रॅम आणि इकडे 941 मिलीग्रॅम. त्यानंतर बांगड्याचं वजन आहे 9 ग्रॅम आणि 217 मिलीग्रॅम. त्यानंतर अंगठीचं वजन आहे 7 ग्रॅम आणि इथं आहे 103 ग्रॅम. याची करायची बेरीज. ठीक आहे, मग इथं 7 आणि 1 8, 8 आणि 3 11शी 1, हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 9 आणि 1 10 आणि 2 12शी 2, हातचा आलेला आहे 1 इकडे घेतला. ठीक आहे, पुन्हा 5 आणि 9 14, 14 आणि 7 21, 21 आणि 1 22 ला 2, हातचाला 2, 2 आणि 1 3, म्हणजे 32 ग्रॅम आणि 261 मिलीग्रॅम. 32 ग्रॅम आणि 261 मिलीग्रॅम. मग हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ठीक आहे, याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण बघा. दोन संख्याची बेरीज 1965.2 असून त्यापैकी एक संख्या 425.20 आहे, तर त्या दोन संख्येची वजाबाकी किती असेल? काय करावं लागेल? पहिल्यांदा बेरीज जी आहे त्याच्यामधून दिलेली दुसरी संख्या वजा करून घ्यावी लागेल. बरोबर, मग बघा 1965.2 झालं. त्यानंतर या ठिकाणी 0.20 आणि इकडं 425. ठीक आहे, आता ह्या 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 5 मधून 5 गेले, 0 राहिले. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. आणि 9 मधून 4 गेले, 5 राहिले. 1शी 1, म्हणजे दुसरी संख्या कोणती आली? 1540.0 आली. बरोबर, आणि त्यानंतर काय म्हणतं की एक संख्या ही आहे, तर त्या दोन संख्याची वजाबाकी. मग ही एक संख्या आणि ही दुसरी संख्या, या दोन्हीची वजाबाकी करून घ्यावी लागेल. मग या ठिकाणी 425.20. ठीक आहे, मग बघा इथं काहीच नाही, म्हणजे इथं काय असतो? 0 असतो. मग या 10 0 मधून 0 गेला, खाली उरला 0. त्याच्यानंतर इथं 10 आहे, मग या 10 मधून 2 गेला, किती राहिले? 8 राहिले. त्यानंतर 9 मधून 5 गेले, खाली उरले 4. त्यानंतर इथं 3 मधून 2 गेला 1, 5 मधून 4 गेला 1 आणि 1शी 1, म्हणजे 1114.80. हे पर्याय कुठं आहे मग? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण. दोन संख्येची बेरीज 1192.12 असून त्यापैकी एक संख्या 698.42 आहे, तर त्या दोन संख्याची वजाबाकी किती असेल? ठीक आहे, वजाबाकी किती असेल? काय करायचं? 1192.12 याच्यामधून जर आपल्याला दिलेली एक संख्या वजा केली तर आपल्याला दुसरी संख्या मिळणार आहे. मग 698.42 वजा करा. 2 मधून 2 गेले 0, 11 मधून 4 गेले
राहिले 7. त्याच्यानंतर 11 मधून 8 गेले, राहिले 3. 8 मधून 18 मधून 9 गेले, 9 राहिले. त्यानंतर 10 मधून 6 गेले, राहिले 4. म्हणजे दुसरी संख्या काय आलेली आहे? 493.70 ही दुसरी संख्या आलेली. ठीक आहे. पहिली संख्या कोणती आहे? 698. 698.42 आणि या दोन्ही संख्येची काय विचारले? वजाबाकी विचारलेली आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा, 2 14 मधून 7 गेले, 7 उरले. त्यानंतर 7 मधून 3 गेले, 4 उरले. 9 मधून 9 गेले, 0. आणि 6 मधून 4 गेले, 2. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 204.72. मग हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे बघ. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण, गीताने एका दुकानातून 962 रुपये 75 पैशाचा किराणा खरेदी केला व तिने दुकानदाराला 2000 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार गीताला किती रुपये परत करेल? मग काय करेल दुकानदार? ही 2000ची नोट घेईल, बरोबर. त्याच्यानंतर किराणा जेवढा झाला तो किराणा झालेला आहे 962 रुपये आणि 75 पैसे. हे तो काढून घेईल म्हणजे वजा करेल. मग या ठिकाणी दशांश चिन्ह इथं काहीच नाही म्हणजे 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 10 मधून 5 गेले, 5 उरले. 9 मधून 7 गेले, 2 उरले. त्यानंतर 9 मधून पुन्हा 2 गेले, खाली उरले 7. त्यानंतर 9 मधून 6 गेले, खाली किती उरले? 3. 9 मधून 9 गेले, 0. आणि 81 म्हणजे किती झालं? 1037 रुपये 25 पैसे हे दुकानदार काय करेल? तिला वापस देणार आहे. मग 1037 रुपये 25 पैसे हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. बरोबर. चला पुढं, बघा, रवीनाकडे 7 मीटर लांबीची दोरी आहे. तिला त्या दोरीचे 30 सेंटीमीटर लांबीचे 25 तुकडे करायचे असल्यास तिला किती दोरी कमी पडेल? सेंटीमीटरचे 25 तुकडे म्हणजे एकूण लांबी आपल्याला काढावी लागेल. ठीक आहे. मग या ठिकाणी 30 चे 25 तुकडे जर म्हटलं तर किती येतं? 25 त्रिक 75 आणि 0 जशा तसे म्हणजे 750 सेंटीमीटर झालं. ठीक आहे. 750 काय झालं? सेंटीमीटर झालं. 7 मीटर आपल्याला माहित आहे 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर रे? 100 सेंटीमीटर. बरोबर आहे का? बरोबर आहे. मग 7 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 700 सेंटीमीटर. मग आता हिला किती दोरी लागणार आहे? 750 सेंटीमीटर दोरी लागणार आहे. आणि तिच्याकडे किती आहे? 700 मीटर दोरी आहे. मग 750 मधून 700 गेले, खाली किती राहिले? 50 सेंटीमीटर दोरी तिला काय होईल? कमी पडेल. आणि 50 सेंटीमीटर पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणचं सेंटीमीटर हे महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक 3. बरोबर. चला, एका हौदाची क्षमता 750 लिटरची आहे. त्यामध्ये 75.500 लिटर पाणी टाकले तेव्हा हौद पूर्ण भरला, तर हौदात पूर्वी किती पाणी होते? आता एक लक्षात घ्या, लिटर आहे बरोबर. मग काय करावं लागेल? हे 750 लिटर पाणी त्या हौदामध्ये पूर्ण भरल्यानंतर 750 लिटर पाणी राहतं. पण त्याच्यामध्ये 75.500 म्हणजे 75.5 लिटर पाणी टाकलं की तो हौद पूर्ण भरतो. मग त्याच्यात अगोदरच काहीतरी पाणी होतं, ते आपल्याला काढायचे. मग काय करावं लागेल? या 750 लिटर पाण्यामधून काय करावं लागेल? 75 लिटर 500 मिलीलिटर पाणी वजा करावं लागेल. म्हणजे आपल्याला अगोदर किती पाणी होतं ते समजणार आहे. मग काय करायचं बघा, 10 मधून इथे एक 0 घेतलं, 0ला 0, 0ला 0, 5. 10 मधून 5 गेले, खाली उठले 5. पुन्हा 9 मधून 5 गेले, खाली उठले 4. पुन्हा 14 मधून 7 गेले, खाली उरले 7. इथं उरला, इथं 14 मधून 7 गेले, इकडे एक, इथं 14 मधून 7 गेले, 7 उरले. आणि इथं 606 म्हणजे 674 लिटर आणि 500 मिलीलिटर. मग 674 500
मिलीलिटर. आता क्रमांक 4 बरोबर. पुढं 24.559 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती? आता बघा 24.259. आता आपल्याला माहित आहे की या ठिकाणी हे जे 2 आहे, 2 कुठे आहेत? दशक ठिकाणी आहे. म्हणजे याची स्थानिक किंमत किती असणार आहे मित्रांनो? तर 2 गुणिले 10 असते बघा. बरोबर, म्हणजे 20 आली. त्याच्यानंतर हे 4 आहे, 4 कुठं आहे? एकक ठिकाणी आहे, म्हणून 4 गुणिले 1 बरोबर किती झाली? याची स्थानिक किंमत 4 झालेली आहे. त्याच्यानंतर इथं दशांश चिन्ह आहे. मग ह्या 2 ची स्थानिक किंमत कशी काढायची? तर 2 गुणिले 1/10 बरोबर, म्हणजे 2/10 किंवा त्यालाच आपण 0.2 असं म्हणू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर 5 आहे, 5 ला 5 गुणिले 1/100 आलं. मग यालाच 0.05 बरोबर. आणि 9 ची जी स्थानिक किंमत आहे तर 9 गुणिले 1/1000. मग इथं 9/1000 म्हणजेच इथं 3 शून्य आहेत, म्हणून या ठिकाणी 0. मग या ठिकाणी काय? हे 9 घेतलं आणि 3 अंक, मग 1 2 3 अंक सोडून दशांश चिन्ह, म्हणजे 0.009 अशा प्रकारे याचा पर्याय येणार आहे. किंवा या ठिकाणी पर्यायामध्ये अशा प्रकारचा पर्याय दिलेला आहे. मग 9/1000 कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे बघा. समजलं का?